हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी पातोळ्या घेऊन आलेले आहेत. तर ह्या स्पेशली मी नागपंचमीसाठी प्रिपेअर केलेल्या आहेत. तर हे पातोळ्या आपण कशा करायच्या त्या आपण पुढं प्रोसेस बघूया पातोळ्याचा. आता आपण इथं नारळ आणि गूळ घालून हे चुन तयार करतोय पातोळ्यासाठी. तर त्याच्यात मी ड्रायफ्रूट्स पण टाकले. तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता किंवा हे अवॉइड पण करू शकता. आता मी त्याच्यात वेलची पावडर टाकते आणि थोडंसं जायफळ टाकणार आहे अजून जरा चव यायला. आता मी इथे 2 वाट्या तांदूळ भिजवून त्याचं पीठ करून घेतलंय आणि त्याच्यात आपण हे जे तांदळाचं पीठ आहे ते थोडंसं टाकायचं आहे, पसरून घ्यायचं आहे अगोदर पूर्ण पानाला. आणि असं पसरवून झालं की आपण त्याच्यात जे चूर्ण आहे ते घालणार आहोत. आपण पसरवून घ्यायचं आणि नंतर त्याला असं फोल्ड करायचं. तर अशी सगळ्या पानांना मी चूर्णाने हे लावून घेते. आता मी ह्या पातोळ्या अशा इडलीच्या कुकरमध्ये ठेवल्यात घालून साच्यात. तर हे बघू शकता मी असे ठेवले. तर आपण त्याला झाकण लावूया आणि गॅस चालू करू. 15 मिनिटाकरता ठेवूया आणि शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता आपल्या पातोळ्या रेडी आहे. कसा कलर चेंज झाला, एकदम सुगंध दरवळला आणि असा हा भाग असतो पातोळ्याचा. त्याच्यात हे जे चुन्न आहे ते आत मस्त शिजलंय. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.